रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशान्वये येवला तालुका नियुक्ती जाहीर। धम्माचा पाया असणारा येवला येथे ऐतिहासिक शहराची ओळख आहे। परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्माची ज्योत याच ठिकाणी 1935 साली लावली होती। आज त्याच येवला भूमीमध्ये माननीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशान्वये येवला या ठिकाणी पक्षप्रवेश तथा नियुक्ती जाहीर करण्यात आली। यावेळी पक्षाचे ज्येष्ठ महाराष्ट्र संघटक देविदास जगताप, निकुंबे साहेब, सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुक्यातील कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची निवड करत नियुक्ती करण्यात आली। येवला तालुका अध्यक्ष योगेश पोळ, उपाध्यक्षपदी येवला तालुक्यातील ज्येष्ठ नेते भीमराव पुंजाजी खळे यांची, तर तालुका संघटकपदी बाळासाहेब पगारे, सचिवपदी ऋतिक डोळस, येवला तालुका संपर्क प्रमुख अनिल घोडेराव, सहसंघटक जगन चव्हाण यांची येवला तालुकापदी निवड करण्यात आली। यावेळी चळवळीतील अग्रगण्य असे व्यक्तिमत्व विनोद त्रिभुवन यांची स्वच्छता निरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याचे यांचा देखील डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशान्वये RPI व समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी प्रदीपजी आहिरे, सुनील खैरनार, कैलास घोडेराव, खालिद शेख, वसंत घोडेराव आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज न्यूज मराठी, येवला। सक्षम झाला, कार्यकर्त्याच्या पोटामध्ये भाकर नसेल, कार्यकर्त्याच्या हातामध्ये 4 पैसे नसेल, तो चळवळीला ताकद देऊ शकत नाही। हे आतापर्यंत आपण पाहत आलो। आणि कार्यकर्त्याचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, त्याचं राहणीमान उंचावलं पाहिजे। या एवढ्या एका अपेक्षेसहित राजरत्न साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची धुरा हातामध्ये घेतली आणि लवकरच साहेब आमच्याकडे येवल्या कोपरगाव तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आमचे कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय जितेंद्रभाऊ रणशूरचे पूर्वाश्रमीचे आठवले गाठाचे तालुका अध्यक्ष होते। आम्ही तो राजीनामा देऊन पक्ष सोडून बाहेर पडलो। ज्या काळामध्ये समाज एखाद्या नेत्याच्या विरोधात जातो, त्याचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे। समाज एखाद्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या ऐवजी फेसबुकवर जर ते शिव्या देत असेल तर सामान्य कार्यकर्त्यांनी, सामान्य अनुयायांनी देखील त्यातून आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आपण देखील पाऊल उचलून टाकलं पाहिजे। आमचे नेते आदरणीय जितेंद्रभाऊ रणशूर असतील किंवा आमचे युवा नेते आदरणीय विजयभाऊ त्रिभुवन असेल, आता पाठीमागं कोपरगावला भला मोठा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंबानीचं उद्घाटनाला राजरत्न साहेब आले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। बाबासाहेबांच्या